नागपूरमध्ये 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायतींचे आज निकाल जाहीर होतील। दुपारपर्यंत निवडणुकीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल आणि त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। बहुतांश ठिकाणी 7 ते 8 राऊंड असल्यानं साधारण 12 वाजेपर्यंत या मतमोजणीचं चित्र हे स्पष्ट झालेलं असेल। त्यामुळे आता नागपूर जो खरं तर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा मतदारसंघ आणि आता याच नागपूरमध्ये काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे आपल्यासोबत जोडले गेलेत। तेजस, आपण पाहतोय नागपूरमध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींचे आज निकाल जाहीर होऊ शकतात। काय वाटतं एकंदरीत मतदारांचा कौल, नागपूरकरांचा कौल नेमका कुठल्या बाजूने झुकू शकतो? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण देशाच्या आत्मा जे असेल तर नागपूर आहे, कारण की नागपूर हे संघभूमी आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथनच एका अर्थानं बघितलं असेल तर 1997 मध्ये जे आहेत ते महानगरपालिकेचे नगरसेवक झाले होते आणि आता जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगलीच कंबर कसलेली आहे। 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर राज्यातले सर्वात मोठे जे निवडणुका जिथं होऊ घातलेले होते ते म्हणजे नागपुरात होते। यासोबत या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आहे ते कार्यकर्त्यांना एकंदरीत हे निवडणूक समजून जे आहे ते प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती आणि मौदा असेल, नरखेड असेल, रामटेक असेल, कामठी असेल या ठिकाणी जे त्यांनी प्रचार केला होता। आपण जर बघितलं असेल तर 8 वर्षांनी ही संपूर्ण निवडणूक घातलेली आहे आणि त्यामुळे यंदा जे मतदार राजांनी जे आहे ते उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। जसा जसा थंडी वाढत आहे आणि सूर्य येईल तसा तसा सुद्धा एकंदरीतच या संपूर्ण मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। सकाळी 10 वाजतापासून जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार। सुरुवातीला जे आहे ते पोस्टल मतदानाला सुरुवात होईल, त्यानंतर जे आहे ते ईव्हीएम चे जे मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि दुपारपर्यंत जे आहे ते संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर भाजपचा गड नागपूर जिल्ह्याला मानला जातो। या अगोदर जर बघितलं असेल तर काँग्रेसचा गड मानला जाणार होता, मात्र हा संपूर्ण गड उद्ध्वस्त करण्यामध्ये भाजप यशस्वी ठरते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। कारण की कामठीमध्ये जर बघितलं असेल तर हा चंद्रशेखर बावनकुळेच्या बालेकिल्ला आहे। 40 वर्षापासून तिथे काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली आहे, मात्र यंदा या निवडणुकीत बघितलं असेल तर चित्र वेगळे होते। त्यामुळे ह्या संपूर्ण गड खेचण्यात चंद्रशेखर बावनकुळे यशस्वी होतात की कारण की संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते नागपूर जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे। तेजस, असं तुम्ही म्हणालात की काँग्रेसचा यापूर्वी भाजपच्या आधी नागपूर हा बालेकिल्ला होता। या निवडणुकांमध्ये भाजपला कुठला पक्ष मोठं आव्हान ठरू शकतं आणि कुठल्या प्रभागात काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काँग्रेसचे अगोदर जे आहे ते गड होता, सुनील केदार असेल किंवा मोठे जे नेते आहेत ते काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यात होता। मात्र मागील काळ जेव्हापासून सत्ता परिवर्तन झाली आणि भाजपने आपला गड जे आहे ते राखण्यात जे आहे ते सुरुवात केली आहे। यंदा जर बघितलं असेल तर कामठी असेल, यासोबत जर बघितलं असेल रामटेक हा आशिष जयस्वालांचा गड आहे, त्यामुळे तिथे भगवा फळकणार का हा सुद्धा महत्त्वाचा असणार आहे। कारण की त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर तिथे कारेमोरे यांच्यासोबत जे आहे ते थेट लढत तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत होणारी आणि आलबेल जे आहे ते संपूर्ण बिघडले होते। कनान असेल, त्यासोबत बुट्टीबोरी हा महत्वाच्या आपल्या संदर्भाने महत्वाचा मानणारा असणार आहे। कारण की या ठिकाणी जर बघितलं असेल तर ऐन वेळेवर जे आहे ते काँग्रेसचे संपूर्ण चिन्ह आहे तो हद्दपार झाला होता आणि संघाचे स्वयंसेवक सुमित मेंढे याला जे आहे ते अपक्ष उमेदवारी होती, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याला समर्थन दिलं होतं। त्यामुळे हा जो बुट्टीबोरी या ठिकाणी सुद्धा पाहणं महत्वाचे असणार आहे। यासोबत जर बघितलं असेल तर अन्य ठिकाणी जे अशा प्रकारची लढती आहे जे चुरशीची आहे, त्यामुळे या ठिकाणी भाजप आपला गड राखण्यास यशस्वी होते का हे सुद्धा पाहण्याचे महत्त्वाचे असणार आहे। की चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय की ज्या ठिकाणी आम्ही होतो नाही म्हणजे भाजप होती ना त्या ठिकाणी आता भाजपच्या चिन्ह जाणार आहे, त्या नगर परिषदवर भाजपच्या भगवा फडकणार आणि पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने आम्ही वाटचाल करणार असल्याचे वक्तव्य सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बोलून दाखवले। निश्चित, त्यामुळे आज नेमकं काय होतं हे अगदी काही वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।